आज आपण ज्या मराठी चित्रपटसृष्टीला मोठ्या पडद्यावर पाहतो त्यामागे एक दीर्घ आणि समृद्ध इतिहास आहे. पण खरंच पहिला मराठी चित्रपट कधी आला, कोणत्या अडचणीवर मात करून आज मराठी सिनेसृष्टी उभी आहे? मराठी सिनेमा केवळ मनोरंजनासाठी नाही तर समाजातील परिवर्तन घडवण्याचं एक प्रभावी माध्यम ठरला आहे. चला मग मराठी सिनेमाच्या सुवर्ण प्रवासावर नजर टाकूया. मराठी चित्रपटसृष्टीचा आरंभ दादासाहेब फाळकेंच्या राजा हरिश्चंद्र मधल्या या भारतीय मूकपटापासून झाला. हा चित्रपट मूक होता आणि संपूर्णतः भारतीय कलाकारांनी बनवलेला पहिला सिनेमा होता. फाळकेंनी लंका दहन आणि कृष्ण जन्म यांसारखे महत्त्वाचे चित्रपट बनवले, ज्यामध्ये पौराणिक कथांचा प्रभाव दिसून येतो. तेव्हाच्या काळात चित्रपट बनवणे म्हणजे खूप मोठं आव्हान होतं. तांत्रिक मर्यादा, आर्थिक अडचणी आणि समाजाचा विरोध या सगळ्यांवर मात करून फाळकेंनी भारतीय चित्रपटसृष्टीला आकार दिला. 1920 च्या दशकात मूकपटांचा प्रभाव वाढला. बाबूराव पेंटर यांनी सैरंदी हा ऐतिहासिक चित्रपट तयार केला, ज्यात भारतीय इतिहासातील कथांचा समावेश होता. पण तेव्हाचे सगळे चित्रपट मूक होते. मग संवाद असलेले चित्रपट कधी आले? 1932 मध्ये मराठीतील पहिला बोलपट अयोध्येचा राजा प्रदर्शित झाला. हा मराठी चित्रपटसृष्टीतील क्रांतिकारी टप्पा होता. बोलपटांच्या काळात मास्टर विनायक, बाबूराव पेंटर आणि व्ही. शांताराम यांनी मराठी चित्रपटसृष्टीला एक नवीन दिशा दाखवली. व्ही. शांताराम यांनी कुंकू सारखा सामाजिक चित्रपट आणला, जो स्त्री स्वातंत्र्य आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवत होता. या काळात चित्रपट केवळ करमणुकीसाठीच नव्हे तर सामाजिक संदेश देण्यासाठी वापरले जाऊ लागले. संत तुकाराम हा चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आणि तो इटली देशातील व्हेनिस फिल्म फेस्टिवलमध्ये प्रदर्शित होणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला. 1950 ते 1970 हे मराठी चित्रपटसृष्टीसाठी सुवर्णयुग मानले जाते. या काळात सामाजिक आणि वास्तववादी चित्रपटांची लाट आली. शोभा, साधी माणसं आणि पिंजरा यांसारख्या चित्रपटांनी समाजातील वास्तव मांडले. गाण्यांनी सिनेमाला वेगळी ओळख मिळवून दिली. लता मंगेशकर, आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर यांची गाणी मराठी चित्रपटसृष्टीचा अविभाज्य घटक बनली. दत्ता धर्माधिकारी, राजा परांजपे यांसारख्या दिग्दर्शकांनी वास्तववादी सिनेमा सादर केला, ज्यामध्ये ग्रामीण जीवन, कौटुंबिक नाती आणि सामाजिक प्रश्न अधोरेखित केले गेले. 1970 च्या दशकात व्ही. शांताराम, दत्ता धर्माधिकारी यांसारख्या दिग्दर्शकांनी समाजभिमुख चित्रपट सादर केले. व्यावसायिक सिनेमा आणि कलात्मक सिनेमा यांचं संतुलन साधलं गेलं. झुंज, सिंहासन यांसारख्या चित्रपटांनी राजकारण, समाज आणि व्यवस्थेवर भाष्य केलं. कॉमेडी चित्रपटांचा सुवर्णकाळ सुरू झाला. सचिन पिळगावकर, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे या त्रिकुटाने 1980 ते 1990 च्या दशकात विनोदी चित्रपटांची लाट आणली. मुंबईचा जावई, अश्विनी येणार आजही आणि धूम-धडाका हे त्यांचे उत्तम उदाहरण आहे. नव्या तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला. सिनेमॅटोग्राफीमध्ये सुधारणा होऊ लागली आणि चित्रपट अधिक कमाई करू लागले. अशी ही बनवाबनवी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 1 करोड जमवणारा पहिला मराठी चित्रपट ठरला. सन 2000 नंतर मराठी सिनेमा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचू लागला. श्वास ऑस्कर नामांकन मिळवणारा पहिला मराठी चित्रपट. हा चित्रपट एका लहान मुलाच्या हृदयस्पर्शी प्रवासावर आधारित होता. हरिश्चंद्राची फॅक्टरी, भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास सांगणारा अप्रतिम चित्रपट, ज्याने भारताच्या चित्रपट परंपरेला जागतिक व्यासपीठावर पोहोचवलं. सैराट बॉक्स ऑफिसवर कोटींचा गल्ला जमवणारा पहिला मराठी चित्रपट ठरला. नागराज मंजुळे यांच्या या चित्रपटाने केवळ व्यावसायिक यश नाही तर सामाजिक चर्चाही निर्माण केली. नटसम्राट, कट्यार काळजात घुसली, मुळशी पॅटर्न, मी वसंतराव यांसारख्या चित्रपटांनी नव्या पिढीला मराठी सिनेमाकडे पुन्हा खेचवून आणलं. आणि 2013 मध्ये प्रदर्शित झालेला झपाटलेला 2 हा महेश कोठारे यांनी दिग्दर्शित केलेला पहिला मराठी 3D ला चित्रपट होता. आज मराठी चित्रपटसृष्टीत नवनवीन प्रयोग होत आहेत. मराठी सिनेमाचं कंटेंट तर चांगलं असतं, पण प्रेझेंटेशन आणि बजेटमुळे मराठी चित्रपट फार चालत नाही. मराठी चित्रपटसृष्टीने खूप मोठा प्रवास केला आहे, पण अजूनही हा प्रवास सुरूच आहे.
मराठी सिनेमाने सामाजिक परिवर्तन घडवले, नवे प्रयोग केले आणि प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. तुम्हाला मराठी चित्रपटाबद्दल अजून कोणते विषय ऐकायला आवडतील? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या मराठमोळ्या सिनेमासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन विषयासोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.